आज आपण आलो आहोत कॉपर चिमनीमध्ये. हे रेस्टॉरंट इन्फिनिटी मॉलमध्ये स्थित आहे, जे मालाड वेस्टमधील एक खूप पॉप्युलर शॉपिंग डेस्टिनेशन मानलं जातं. हा मॉल अगदी मालाड वेस्ट मेट्रो स्टेशन समोर असल्यामुळे इथे येणं खूपच सोयीचं होतं. तसंच मालाड रेल्वे स्टेशनपासून हा मॉल साधारण 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. लोकेशनच्या बाबतीत बघितलं तर हे प्लेस खूप कन्व्हिनियंट आहे. तुम्ही फॅमिलीसोबत या, फ्रेंड्ससोबत या किंवा वीकेंड आउटिंगसाठी. इन्फिनिटी मॉल हे फक्त शॉपिंगसाठीच नाही तर लहान मुलांसाठी सुद्धा एक भन्नाट डेस्टिनेशन आहे. इथे मुलांसाठी अनेक आधुनिक राईड्स, एक्साइटिंग गेम्स आणि भरपूर मनोरंजनाची साधनं उपलब्ध आहेत. आणि हा आहे आमचा सिम्बा. खरं तर याचं नाव कनिष्का आहे, पण घरात सगळे त्याला प्रेमाने सिम्बा म्हणतात. आजचा हा सिम्बाचा पहिलाच आउटिंग होता, त्यामुळे आमच्यासाठी हा दिवस आणखी खास बनला. अवघ्या 4 महिन्यांचा असूनही सिम्बाने आम्हाला खूप कोऑपरेट केले. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहन अमृतसागर आणि आम्ही आज आलो आहे इन्फिनिटी मॉल मालाडमध्ये. आणि आज आपण कुठे चाललो आहे तर कॉपर चिमनी या रेस्टॉरंटला आपण भेट द्यायला आलो आहे. सगळेजण आहोत आम्ही. बघूया आपण कसं आहे कॉपर चिमनी आणि लगेचच आपण त्याच्याबद्दल रिव्ह्यू देऊ. तर चला, आपण आलो आहोत कॉपर चिमनीमध्ये, जे भारतातील एक अतिशय प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित रेस्टॉरंट ब्रँड मानलं जातं. सन 1972मध्ये मुंबईमध्ये ह्याची सुरुवात झाली आणि गेल्या 50हून अधिक वर्षापासून हे रेस्टॉरंट आपल्या अस्सल नॉर्थ इंडियन चवीसाठी ओळखलं जात आहे. कॉपर चिमनीची खासियत म्हणजे त्यांचे तंदुरी पदार्थ, कबाब, हळूहळू शिजवलेली डाळ आणि पारंपरिक मसाल्यांचा रेसिपीज. भारतातील ओपन किचन कॉन्सेप्ट लोकप्रिय करणाऱ्या पहिल्या रेस्टॉरंट्सपैकी हे एक मानलं जातं. इतकंच नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज, उद्योगपती आणि फूड लवर्स यांचेही हे आवडते ठिकाण राहिले आहे. त्यामुळे कॉपर चिमनीमध्ये जेवण करणं म्हणजे केवळ फूड एक्सपिरियन्स नसून एक समृद्ध फूड लेगेसीचा अनुभव घेण्यासारखा आहे. चला तर मग बघूया आजच्या बफेटमध्ये आपल्यासाठी काय खास आहे. सर्वात पहिलं आपण आता बघतोय की आपल्याला सॅलड दिलं आहे यांनी. सॅलड आणि पापड दिले आणि या साईडला आता आपल्याला दही पापडी चाट दिसते. त्याचबरोबर इथे त्यांनी चिकनचं सूप दिलं आहे आम्हाला. टेस्ट थोडी डिफरंट आहे. सिम्बा, तुला टाईम आहे अजून. जास्त क्रीमी पण नाही आहे, फार लाईट आहे सूप. कसं आहे सूप? पप्पा, सूप कसा वाटला? काय कसं होतं? पप्पांनी तर रिव्ह्यू दिलेला आहे. पप्पांना काय एवढा आवडलेला नाही आहे सूप. जस्ट बघूया आता नेक्स्ट आयटम्स काय येणार आहे. आम्हाला तरी ओके वाटला सूप. छान आहे, लाईट आहे. हा पापडी चाट आहे. बघूया आता पापडी चाट कसा आहे. हे अनलिमिटेड आहे, पण बघूया. हे जे व्हाईटमध्ये दिलं आहे ते आता मलाई चिकन टिक्का आहे. आचारी टिक्का आहे. वेट तंदुरी चिकन टिक्का. पण पापडी चाट आता टेस्ट करतो. पापडी चाट बघूया कसा आहे. तुला आता दादा घेऊन आलेत अमृतसरी फिश फ्राय. तर स्टार्टरमध्ये आपल्याकडे आता झालेले आहेत चिकन मलाई टिक्का, चिकन टिक्का आणि अमृतसरी फिश फ्राय. कसं आहे मम्मी मलाई टिक्का? पप्पा फिश ट्राय करतायत, मला असं वाटतं. फिश कसं आहे पप्पा? छान. कसं आहे चिकन टिक्का? कसं आहे? छान आहे. छान आहे. आता आपण आलो आहे स्टार्टर्सकडे आणि सर्वात पहिलं मी ट्राय करतोय तर चिकन टिक्का. जसं चिकन टिक्का असायला पाहिजे तसंच आहे. छान आहे, मस्त आहे.
मॉइस्ट आहे. मला असं वाटतं की थोडं चाट मसाला याच्यावरती कमी आहे. छान आहे, चिकन टिक्का मस्त आहे. नेक्स्ट आहे मलाई टिक्का. मलाई टिक्का एकदम मस्त आहे. हा फार छान आहे. मला जे पण त्यांनी लावलेलं आहे फार असं चटपटीत वाटतंय. मलाई टिक्का आहे आणि आतमधून हे खरोखर एकदम मॉइस्ट आणि फारच छान आहे. हे चिकन टिक्कापेक्षा मी रेकमेंड करेन की मलाई टिक्का फार छान. वेल, द थर्ड स्टार्टर अमृतसरी फिश टिक्का. मस्त आहे. बाहेरून क्रिस्पी आहे, आतमधून एकदम नरम आहे. आय थिंक सो अजवाईन फिश टिक्का त्यांनी सांगितलेला. आणि त्याचप्रमाणे आपण कशी भजी खातो ना त्या टाईप पण वाटतंय. बाहेरचं कोटिंग जेव्हा आपण टेस्ट करतो ना तेव्हा असं वाटतं भजीची थोडी एक टेस्ट येते आणि आतमध्ये आहे फिश. मस्त आहे, एकदम एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे. आपण हिरवी चटणी बरोबर आता जस्ट ट्राय करून बघूया. एकदम तोंडात गेल्या गेल्या एकदम विरघळतोय. गरम गरम खायला अतिशय मस्त मजा यायला लागली. असं ते लोक देत जातील आणि मी खात जाईन. किती खाणार हे माहितीच नाही, एवढं फिश छान आहे खरोखर. स्टार्टर मस्त होतं. अरे वा 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 वा. अरे जवळ जवळ जवळ. आता मेन कोर्स आला आहे आपल्या इथे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे रोटी आहे. फिश लाहोरी. अच्छा, फिश लाहोरी आलं आहे. मेथी चिकन. ओके, मेथी चिकन. तर आज आपण काहीतरी नवीन खाणार आहोत. मेथी चिकन आणि फिश लाहोरी आणि याच्याबरोबर आहे तंदुरी रोटी आणि नान. दाल फ्राय आहे. दाल फ्राय. आपल्याकडे आला आहे मेन कोर्स आणि मेन कोर्समध्ये आहे आपल्याकडे आज चिकन मेथी, जे मी फर्स्ट टाईम म्हणजे टेस्ट करणार आहे. आणि नेक्स्ट आहे फिश लाहोरी, हे पण मी फर्स्ट टाईम टेस्ट करतो आहे. माहिती नाही कसं असेल. आणि त्याच्याबरोबर आपल्याकडे आहे नान आणि आपल्याकडे आहे तंदुरी रोटी आणि त्याचबरोबर आपल्याकडे डाळ ही आहे, दाल फ्राय. तर लेट्स सी. तर तंदुरी रोटी बरोबर फर्स्टली मी चिकन आणि मेथी जे आपण खात नाही, नॉनव्हेजवाले घासपूस खात नाही, तर बघूया. एकदम क्रीमियर टेस्ट आहे. मेथी असं खाल्ल्यासारखं वाटत नाही आहे, पण खरंच टेस्ट डिफरंट आहे. मी कशासारखं लागतं आहे हे आत्ता तरी सांगू नाही शकत, पण नाहीच, काहीतरी नवीन खाल्लं आहे. क्रीमियर आहे, फार क्रीमियर. बोनलेस पीसेस आहेत चिकनचे. नान बरोबर आपण फिश ट्राय करून बघूया. हा आहे फिश लाहोरी. आता कुठला मासा आहे काय माहिती नाही. एकदम थोडंसं स्पायसी, थोडं आंबट, पण फिश कुठलं आहे काय कळतच नाही. असं वाटतं चिकनच टाकलं. त्यांनी फिशला अगोदर फ्राय केला असेल आणि मग ग्रेव्ही बरोबर त्यांनी मिक्स केलं असेल. नाईस. वेल, आपल्याबरोबर आता दाल फ्राय आहे. तर व्हेजिटेरियन लोक बघत असतील तर त्यांच्याकरता हा रिव्ह्यू आहे स्पेशली. ही डाळ राईस बरोबर खायला नक्कीच तुम्हाला आवडेल. मी रोटी बरोबर खातो आहे, तर ही डाळ एकदम गाढी आहे, गरम आहे, एकदम मस्त, एकदम एक नंबर.
कसं व्हॅनिला आईस्क्रीम अँड गुलाबजाम कसं वाटलं? छान छान. मस्त आहे ना. आता जाणून घेऊया कम्प्लीट रिव्ह्यू कॉपर चिमणीचा. तर जसं की फर्स्टली त्यांनी आम्हाला पापड, चटणी, लोणचं आणि त्याबरोबर चिकनचं सूप होतं त्यांचा, हे आणून दिलेलं आणि पापडी चाट होती स्टार्टिंगला. तर हा बफेट होता फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगायचं झालं तर. पण हे सगळं काय तुम्हाला टेबलवरती सर्व होतं. सूप त्यांचा एक ॲव्हरेज होता, ओके होता, लाईट होता फार. पापडी चाट खूपच छान होती, मस्त होती. तर ते मी नक्की रेकमेंड करेन की तुम्ही इथे आल्यावरती पापडी चाट नक्की खा. नेक्स्टली तुमचे स्टार्टर होते, अजवाईन फिश टिक्का होता, त्यानंतर मलाई टिक्का होता, मलाई चिकन टिक्का आणि चिकन टिक्का होतं. तर मी रेकमेंड करेन अजवाईन फिश टिक्का. हा एकदम फारच छान होता, त्याची टेस्ट होती, मॉइस्ट होती, एकदम कुरकुरीत होता बाहेरून. आणि त्यानंतर मेन कोर्समध्ये जर बघायला गेलं तर त्यांचं होतं चिकन लाहोरी, जे की आम्हाला वाटत होतं हा फिश लाहोरी नाही आहे, पण फिश कुठला आहे काय कळतच नाही, असं वाटतं चिकनच खातो. जेव्हा आम्ही खाल्लं तर कळालंच की ते चिकन लाहोरी आहे. परत चिकन मेथी ही एक नवीन डिश होती आमच्याकरता, ती पण छान होती नो डाऊट. थोडी क्रीमी होती आणि बिर्याणी वॉज समथिंग लाईक की मला असं वाटतं थोडं इम्प्रूव्ह झाली असती. बिर्याणी कुणालाच आवडली नाही आमच्यापैकी. आणि त्यानंतर होते डेझर्ट्स. आता जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपण कितीही खाल्लं तर डेझर्ट्स करता नेहमीच जागा असते. तर चॉकलेट आईस्क्रीम होतं, व्हॅनिला आईस्क्रीम होतं आणि अंगुरी गुलाबजामुन होते. तर नक्कीच गुलाबजाम गरम गरम सर्व झालेले. तर मी हायली रेकमेंडेड आहे की गुलाबजाम नक्की खा. गुलाबजाम छान होते. आणि त्यानंतर तर व्हॅनिला आईस्क्रीम होतं, चॉकलेट आईस्क्रीम होतं, ते छानच होतं. आणि सर्वात उत्तम म्हणजे की कॉपर चिमणीमध्ये आल्यानंतर त्यांच्या इकडचं ॲम्बियन्स, त्यांच्या इकडची लोकं फारच छान होती, फार फ्रेंडली वाटलं, होमली वाटलं. आणि मेन तर त्यांचं ॲम्बियन्सच आहे. अशा प्रकारे हा आपला फर्स्ट व्हिडिओ होता. तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा.